सई, आजपर्यंत मी सतत तळ्यात मळ्यात करत आलोय, पण आज मी मनातलं तुला खरं खरं सांगणार आहे. मला तुला ते सांगायचंय, ते बोलायचंय ज्याची तू आतुरतेने वाट पाहतेस. अरे नाही नाही आदित्य, मला हे नाही जमणार आहे, नाही जमणार आहे मला हे. एक मिनिट, नाही जमणार म्हणजे तुला जमवावं लागेल सुयश. अरे पण तुला वाटतं एवढं सोपं नाहीये रे हे. माहितीये मला. नाही नाही, पण तुला करावंच लागणार आहे. हे बघ, तू तसंही वाटेल ते बोलतोस, मग तसंच काहीतरी जाऊन बोल ना आता. अरे नाही, पण वाटेल तसं बोलणं वेगळं आणि हे असं बोलणं वेगळं. तू ज्या चिठ्ठ्या लिहून जे प्लॅन केलं तसं तर मला काही जमणारच नाही. तू एक काम कर ना, तू अजून एक चिठ्ठी लिही आणि त्याच्यावर प्यार का इजहार टाइप काहीतरी लिही आणि मी फक्त माझी खाली साईन करून टाकतो. नाही नाही, अजिबात असं मी काही करणार नाही. आता जे काय करायचंय ते तुला करायचंय, जे जमवायचं ते तुला जमवायचंय. जा. हे आदित्य, अरे पण मी उलट सुलट काही बोललो आणि सगळ्या प्लॅनची वाट लागली तर. प्लीज प्लीज आदित्य, मला एक शेवटची हेल्प कर प्लीज. मी प्लीज म्हणतोय यार, प्लीज. नाही नाही, सॉरीच, मला नाही जमणार. आदित्य आदित्य सही से थांब, वळू नकोस तू. तशीच थांब आणि फक्त ऐक. सई, मला माहितीये तुला खूप त्रास दिलाय, खूप छळलंय तुला खूप वेळ थांबवून ठेवलंय, खूप उशीर केलाय. पण प्रेमात पडण्याची जशी कुठली अशी ठरलेली वेळ नसते, तसंच ते प्रेम व्यक्त करायलाही अशी कुठली ठरवलेली वेळ नसते ना ग. आणि तूच म्हणतेस ना, तुला तुझं आयुष्य सरप्राईजेसनी भरलेलं हवंय. त्यातच हे सरप्राईज आहे असं समज. सई थांब थांब, मला अजून बोलायचंय. तू थांब ना. सॉरी, बोल बोल बोल. सई, मला असं वाटायचं की माणसाला जगायला असं काय लागतं ना. भूक भागवायला जेवण, तहान भागवायला पाणी, डोक्यावरती छत, झोपायची जागा आणि श्वास घ्यायला भरपूर हवा. बस. सई, मलाही असंच वाटायचं ग. पण मग माझ्या आयुष्यात तू आलीस. तुझ्या येण्याने ह्या गोष्टी बदलल्या नाही, पण त्यांचा अर्थ बदलला. तुझ्या असण्याने नसण्याने माझ्या आयुष्यात फरक पडतो याची जाणीव झाली मला. जेवलो की पोट भरतं, पण तुझ्या बरोबर असलं की मन भरतं. तहान लागली तर पाणी पिता येतं, पण तुझं हसू ऐकून मी तृप्त होतो. डोक्यावर छत असणं चांगलंच असतं, पण तू समोर असलीस ना की ऊन पावसाचा विसर पडावा असं वाटायला लागतं. आडवं पडलं की झोप लागते, पण तुझ्या स्वप्नांशिवाय ती अधुरीच राहून जातेस. आणि श्वास काय, तो कधीही कुठेही घेता येतो, पण तुझ्या जवळ येण्याने थांबलेला श्वास तो सुटावासाच वाटत नाही.
तू नसलीस की जग थांबत नाही, पण माझ्या मनात माझं आयुष्य जागच्या जागी थांबतंच आहे. घशाखाली घास उतरत नाही, पाणी गोड लागत नाही, घरात चैन पडत नाही, घराबाहेर लक्ष लागत नाही, झोप उडते, डोळे फक्त छताकडे बघत राहतात, सगळी स्वप्न अंधारात बुडून जातात से, आणि श्वास सुद्धा असा थांबतो की त्याचा निश्वास होत नाही. तू नसलीस की जगणं फक्त जगणं राहून जात असे, ते सुखाने जगणं होत नाही. आणि आता मला फक्त जगायचं नाही असे, मला सुखाने जगायचं, तुझ्या बरोबर जरा जास्त जगायचं. तू असलीस ना सही की आकाश जरा जास्त निळं वाटतं, वारा जरा जास्त भिरभिरतो. तू असलीस ना की चंद्र जरा जास्त जवळ वाटतो, चाफा जरा जास्त मोहरतो. तुझ्यामुळे चांदणं जरा जास्त भरल्यासारखं वाटतं, तुझ्या बरोबर जग जरा जास्त फिरल्यासारखं वाटतं. तू असलीस की फुलांचा गंध जरा जास्त दरवळतो, तू असलीस की निसर्ग जरा जास्त हिरवळतो, तू असलीस की समुद्र जरा जास्त उसळतो, तू असलीस की पाऊस जरा जास्त कोसळतो, तू असलीस की इंद्रधनुष्यात जरा जास्त रंग भरतात, तू असलीस की गाण्यातले सूर जरा जास्त फेर धरतात, तू असलीस की जगाकडे जरा जास्त बघून घेतो सही, तू असलीस की जरा जास्त जगून घेतो. कदाचित माझ्या अपेक्षाही जरा जास्तच आहे, पण त्या फक्त तू पूर्ण करू शकतेस. माझं आयुष्य फक्त तू पुरं करू शकतेस सही, आणि म्हणूनच मला तू हवी आहेस सही. माझ्या बरोबर तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस, आणि बहुतेक तुलाही तेच हवंय ना. सई शशिकांत बिराजदार. मी अख्ख्या जगासमोर तुला विचारतो, चल जा आता. सई, लग्न करशील माझ्याशी? सई सांग ना, लग्न करशील माझ्याशी? सई सई, अगं काय शोधतेस तू? आदित्य, आदित्य कुठे आहे? आदित्य? अगं म्हणजे आदित्य कश्यप? अगं तो का असेल इथे सई? इथे मी आहे, डॉक्टर सुयश पटवर्धन. तो तुला मनापासून विचारतोय, सई शशिकांत बिराजदार
लग्न करशील माझ्याशी? तो तू नव्हतास, तो आदित्यचा होता. तो तुझा आवाज नव्हता सुयश. तो डेफिनेटली तू नव्हताच. अगं सई, तो इथे का असेल ना? इथे मी आहे सई. तू तू माझ्याशी बोल ना सई. सांग मला, लग्न करशील माझ्याशी? सई, तुला मी आयुष्यभर खुश ठेवेन. तू म्हणशील ते करेन, तुला हवं ते देईन, पण एकदा एकदा हो म्हण सई. म्हण ना एकदा. एकदा म्हण की तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस. मला विचार करायला वेळ हवा आहे. ठीक आहे, तुला दिवसभर विचार करायला वेळ दिला, पण संध्याकाळपर्यंत, म्हणजे आज संध्याकाळी मी तुला पिकअप करायला येईन. आपण ओशन कॅफेला जाऊया. आपली जी राहिलेली डेट आहे ती पूर्ण करूयात. म्हणजे तिथेच तिथेच तू मला तुला हवं ते उत्तर दे. हे डोंट वरी. अगं संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे तुझ्याकडे. आणि मी वाट बघेन तुझ्या होकाराची. आदित्य, कुठे आहेस तू? अरे वाह 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 वाह, हे म्हणजे शैतान का नाम लिया और शैतान हाजीर असंच झालं. नाही पण आज मी तुला जरी शैतान म्हणालो असलो ना, तरी तू आलायस देवासारखाच. मला तर वाटलं होतं आजही तू येत नाहीस. दुर्लक्ष करतोयस का माझ्या बोलण्याकडे? काय हरकत नाही, पण कामात दुर्लक्ष झालेलं इथे खपवून घेतलं जाणार नाही. हा, आजची कामं पटापट आटप. हॅलो सुयश, हे बघ मी खूप कामात आहे आता. तुझी कामं होत राहतील, माझ्या कामाचं बघ. आता 1 मिनिट, आता कुठलं काम तुझं? अरे सगळंच तर करून झालंय ना तुझ्यासाठी. नाही, तुला वाटतंय सगळं झालंय, पण इथे काही झालं नाही. एकतर मला अर्धवट मदत करून तू गायब झालास. आणि सई सईचं काय? सईने मला उत्तर दिलं नाही. ती मला हो म्हणाली नाही. ती तुला हो म्हणाली नाही? एक मिनिट, ती मला हो म्हणाली नाही हे ऐकून तुला आनंद होतोय? हा, एक्साइट झालास तू? नाही, असं नाहीये. नाही तसं नाही. काय तसं नाही? हो अच्छा, तुझा गेम मला लक्षात यायला लागलाय आदित्य कश्यप. सुयश, कसला गेम? ताच की तू मला आधी मदत करायला नाही म्हणालास, नंतर तयार झालास आणि मग स्वतः प्लॅन केलास. आणि आता सई जेव्हा मला हो म्हणाले नाहीये हे ऐकून तुला आनंद होतोय. आणि तिने मला हो म्हणावं नाही हाच तुझा प्लॅन होता आणि तू मुद्दाम केलंस.
सुयश, तुझा गैरसमज होतोय. देखो असं काही नाहीये. अरे माझ्या डोक्यात असं काहीही नव्हतं आणि आत्ताही नाहीये. मी प्लॅन बनवला तो अगदी मनापासून बनवला होता रे. ऍक्च्युली मला नवल या गोष्टीचं वाटतंय की एवढं सगळं करून ती तुला नाही कसं म्हणाली. एक मिनिट, ती मला नाही म्हणाली हे तुला कोणी सांगितलं? म्हणजे तूच म्हणलास की आता. नाही नाही नाही, मी म्हणालो की ती मला हो म्हणाली नाहीये, पण ती मला नाही पण नाही म्हणाली. ओ अच्छा. नाही, अच्छा वगैरे जाऊ दे आदित्य कश्यप. आता ना माझा तुझ्यावरचा विश्वासच उडालाय. आता माझा फक्त स्वतःवर विश्वास आहे आणि मला गॅरंटी आहे की आज संध्याकाळी सई मला हो म्हणणार. समजा ती जर का मला नाही म्हणाली ना तर तुझं काही खरं नाही आहे बेटे. आणि तुला जर माझ्यापासून सुटका हवी असेल ना तर प्रार्थना करायला लाग. सईने मला हो म्हणावं यासाठी. बाकी मी सईचा होकार मिळवेनच, कधीही कुठेही कसे. तिथे मला माहितीये तो तूच होतास. 100% तो तुझाच आवाज होता. माझ्या मागे तूच उभा होतास. तूच मला प्रपोज केलं होतंस. फक्त एकदा तुझा फोन लागू देत की मग. शिट 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 शिट. कसा लागेल फोन? ब्लॉक केलास तू मला. काय ग सई? भाई मामा. कसा काय फोन केला? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. मी ओके. आदित्य घरी नाहीये ना. म्हणजे कुठे गेला आदित्य? आदित्य ऑफिसला असेल. नक्की ऑफिसलाच असेल का? आता ते मी कसं सांगणार? तूच फोन करून विचार ना. नाही, तुमच्याकडे त्याच्या ऑफिसचा नंबर आहे का? अगं ऑफिसचा नंबर कशाला हवाय तुला? त्याचा मोबाईल नंबर आहे ना तुझ्याकडे? नाही तो आहे, पण मी त्याला फोन नाही करू शकत आहे. त्याने ब्लॉक केलाय मला. म्हणजे मी सुद्धा ब्लॉक केलं होतं त्याला, पण. वा, छान, मस्त. भाई मामा सांगा ना, ऑफिसला जाण्याआधी दुसरीकडे कुठे जाणार आहे असं काही सांगितलं होतं का त्यांनी? अगं घरून जाताना तरी ऑफिसला जातोय असं सांगून निघाला. ओके ठीक आहे. का तुला भेटणार होता का तो? नाही, पण मला असं वाटतंय की तो मला भेटला. तुला वाटतंय तो तुला भेटला? म्हणजे? नाही म्हणजे काही नाही. खूप कॉम्प्लिकेटेड आहे सगळं. सगळं अवघड आहे खूप. अगं सई, जेव्हा सोपं होतं तेव्हा काहीच घडलं नाही. आता अवघड असताना आणखीन काय घडणार आहे? असे समोरच्या माणसाचे भास होत राहणार, पण तो माणूस काही भेटणार नाही. सई, जे प्रेम होतं ना ते आजचं घालवलं तुम्ही. आणि मैत्रीत सुद्धा असं ब्लॉक वगैरे घालून विरजण घातलं तुम्ही. सई, आता अजून गुंता का वाढवतेस? झालं गेलं विसरून जा. दिल्या घरी सुखी राहा.